काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, सिद्ध म्हणतोय नामधारकाला, पुढे अतिशय अपूर्व असं घडलं आणि कौतुकासारखी कथा आहे, ती सांगतो मी तुला, ऐक। नामधारक सिद्धाला म्हणतो कौतुकाची कथा आहे, पण ती जरा आम्हाला विस्तारपूर्वक सांगा। थोडक्यात सांगू नका, विस्तारून सांगा। शिष्य वचन परिसोनी सांगता झाला सिद्ध मुनी, ऐक तू वत्सा नामकरणी। गुरुचरित्र अभिनव, गुरुचरित्र हे अभिनव आहे, मी तुला विस्तारून सांगतो। त्याचा त्रिविक्रम महामुनी जो काय कुंसीला होता आणि आमच्या सद्गुरूंची निंदा करत होता, आमच्या सद्गुरूंना दांभिक म्हणत होता। सद्गुरू ज्ञानवंत, सगळ्यांच्या मनाचे ओळखत, कोणाच्या मनात काय आहे हे सद्गुरू ओळखत होते। त्यांनी हे ऐकलं आणि मग त्या राजाला, त्या ग्रामाधिपतीला, त्या नराधिपतीला ते सांगतायत की तू माझी निंदा करतोय। तो जो त्रिविक्रम भारती आहे, कुंसीला राहतोय, ज्ञानवंत आहे, त्रिवेदी आहे, विद्वान आहे, पण माझी निंदा करतोय। त्यामुळे आपण आजच तत्काळ त्या त्रिविक्रम भारतीला जावं, त्या कुंसीला जावं, त्या त्रिविक्रम भारतीला भेटावं। त्यामुळे माझी जाण्याची व्यवस्था कर। त्या राजाला सांगितलं किंवा कुंसीमध्ये एक त्रिविक्रम भारती नावाचा ज्ञानवंत तापसी राहतोय, तो माझी निंदा करतोय, तर त्याला भेटायला जावा अशी माझी इच्छा आहे। आणि ते नंतर बिंतर नाही, आत्ताच जायचं आहे, माझी व्यवस्था कर। हे राजाने ऐकल्यानंतर राजाला आनंद झाला। सद्गुरूंना त्यांनी अलंकार दिले, हत्ती, घोडे, पायी चालणारे सैनिक, असं सगळं दिलं। तो समारंभ फार थोर झाला, ती मिरवणूक फार मोठी झाली। ऐकोनी राजा संतोषला, नाना अलंकार करिता झाला। हत्ती, अश्व, पायदळ, शृंगार केला त्यावेळी, असा सगळा साज शृंगार केलाय राजाने आणि अतिशय मोठा समारंभ केला। आंदोळी बैसले श्रीगुरु, श्रीगुरूंना मेण्यात बसवलं, पालखीत बसवलं। पुन्हा इथे नाना प्रकारची वाद्य वाजतायत बघा, वाद्यांचे अनेक प्रकार आहेत। त्यामुळे सद्गुरूंकरता किंवा कुठल्याही देवते करता डीजे विजेचीच आवश्यकता असे काही नाहीये। इथे कोणती वाद्य आहेत? टाळ, मृदुंग, सनई, चिपळ्या, झांजा। समारंभ केला थोरू। अहो, त्या त्रिविक्रम भारतीला भेटायला जाण्याचा तो एक मोठा समारंभच झाला म्हणाला।
आणि आमचे सद्गुरू कुठे होते? मेण्यात बसले होते, पालखीत बसले होते. आणि त्यांच्या पुढे नाना प्रकारची वाद्य वाजतायत. हत्ती आहेत, घोडे आहेत, अंबारी आहे, राजा सजलाय. काय सांगावं, तोही सोहळा फार सुंदर. आईसे परिश्री गुरुमूर्ती तया कुंसी ग्रामा येती. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये आणि सद्गुरू कुंसीकडे निघाले आहेत, कुंसीला येत आहेत. आता सद्गुरू निघालेले आहेत, सद्गुरू कुंसीच्या जवळ आले आहेत. याला माहित नाहीये त्रिविक्रमाला. तो मानस पूजेला बसलाय. हा त्रिविक्रम मानस पूजेला बसलाय. बरं, रोज याची जी मानस पूजा असायची आहे, त्या नरहरी मूर्तींची हा मानस पूजा करायचा. मानस पूजेला बसल्या बसल्या तात्काळ त्याच्या समोर मूर्ती यायची. मानस पूजा नरहरीसी नित्य करी भावेसी. रोज भक्तिभावाने तो त्या नरहरींची मानस पूजा करत होता. पण आज स्थिर नव्हता, स्थिर होऊ शकत नव्हता. सद्गुरूंची लीला बघा. स्थिर न होय तया दिवशी. हा त्या दिवशी रोज लगेच बसल्या बसल्या स्थिर व्हायचा. मनामध्ये नरहरींची मूर्ती यायची, याची मानस पूजा सुरू व्हायची. पण आज काही केल्या तो स्थिर होत नव्हता आणि मनामध्ये त्याच्या नरहरीची, नरकेशरीची मूर्तीच येत नव्हती. खूप विचार करायला लागला. मनी चिंता करियती. मनामध्ये खूप विचार केला. काय रे बाबा, आज काय झालं असं? आज असं काय घडलं असेल की जेणेकरून नरहरींची मूर्ती माझ्या मनामध्ये येत नाहीये? असं काय घडलंय? माझं मन स्थिर का होत नाहीये? माझ्याकडनं काय चुकलंय? माझ्याकडनं काय अपराध घडलाय? माझी तप वाया तर नाही गेलं. माझी जी तपोवृत्ती आहे ती तर वाया नाही गेली. का बरं माझी मूर्ती नरहरी माझ्या मनामध्ये येत नाहीये? माझं ध्यान लागत नाहीये, माझं मन एकाग्र होत नाहीये, माझं मन स्थिर होत नाहीये. मनी चिंता करियती का पान ये मूर्ती वृथा झाली. तो जर आता माझ्या मनामध्ये मूर्ती येत नसेल तर माझं सगळं तप वाया गेलं. हो, वाया गेलं. काही उपयोग नाही. का? तो माझ्या मनामध्ये माझ्या नरहरीची, ज्यांची मी पूजा करतो, त्यांची मूर्तच येत नाही. पण हा सद्गुरूंची यांनी निंदा केली आहे ना, आणि सद्गुरू त्याला भेटायला निघाल्यात. हे काही त्याच्या लक्षात येत नाहीये. त्याला माहितीच नाही आहे की माझे सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्याला अतिशय मोठ्या समारंभपूर्वक भेटायला येत आहेत. हे त्याला माहितीच नाहीये. त्यामुळे त्याचं ध्यान तिथे लागत नाहीये. त्याच्या मनामध्ये मूर्ती येत नाहीये. तो स्वतःलाच दोष देतोय. माझी तप वाया गेलं. मला मूर्ती काय येत नाही? काय कारण असेल? मी फार दिवसापासून, फार काळापासून मी नरहरीची सेवा करतोय, नरहरीची मानस पूजा करतोय.
मग मी फार काळापासून त्यांची पूजा करतोय, त्यांचं उपासना करतोय, तर त्यांनी आजच माझी उपेक्षा का केली? इतके दिवसात कधी नाही केली, आजच का केली? आजच का ते माझ्या मनामध्ये येत नाहीत, माझी पूजा घेत नाहीयेत? माझं तपफळ वृथा गेलंय का? अशी मनामध्ये तो चिंता करतोय. इतुके होता अवसरी, हे सगळं मनामध्ये त्याच्या चिंता चाललेली आहे. मनामध्ये नाना प्रकारचे विचार येत आहेत, उद्विग्नता आली आहे. उद्विग्नता काय? की माझं तप वाया गेलं, वृथा झालं सगळं. अहो, हा त्रिवेदी ज्ञानवंत ब्राह्मण आहे, पण साधना झाली नाही की त्याच्या ज्ञानाचं याचं काही उपयोग नसतो, कारण सैर होतो. तसा तो झालाय, सारखा विचार करतोय, बसलेला तर आहे, सारखा विचार करतोय. का एवढे वर्ष एवढी मी पूजा करतोय, पण आज नरहरीनी माझी उपेक्षा का केली याचं कारण मला कळत नाही आहे. इतुके होता अवसरी, हे सगळं त्याच्या मनामध्ये चालत असताना त्यांनी लांबून आमच्या श्री सद्गुरु नृसिंह सरस्वतींना बघितलं होतं. ते नदीच्या काठाने येत आहेत आणि आश्चर्य काय हो, आमचे सद्गुरु येतात हे ठीक आहे, त्यांनी बघितलं असेल हे ठीक आहे, पण आश्चर्य हे की त्याला जे सद्गुरु येताना दिसले ना, ते तो रोज ज्या नरहरीची मानस पूजा करतो ना, त्या मूर्तीच्या रूपात येताना दिसले. हे आश्चर्य, दिसणं आश्चर्य नाही, सद्गुरु येणं हे तर सद्गुरूंनी ठरवलंय. हा साधनेला बसलाय, मानस पूजा करायला बसलाय. मानस पूजेमध्ये त्यांचे नरहरीची मूर्ती येत नाहीये आणि ती नेमकी त्याला समोरून माझ्या सद्गुरूंची जी मिरवणूक येते, सगळ्या शृंगारासहित, सगळ्या सैन्यासहित मेळ्यात बसलेले माझे सद्गुरू येत आहेत. तर त्याला ते जो रोज नरहरी मूर्तीची जी मानस पूजा करतो त्या स्वरूपात ते दिसायला लागले. सर्व दळ दंडधारी, सगळ्या दळात सगळे सैन्य बिन्य जे होते ते सगळ्यांच्या हातात दंड आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं रूप एकच, हरी. त्याने ते बघितलं, अरे हे सगळे एकसारखेच दिसत आहेत. बरं, नुसते दिसत आहेत तर नाही, तर या सगळ्यांच्या हातामध्ये दंड आहेत, सगळे सारखेच दिसत आहेत, सगळं नारायणाचंच रूप दिसत आहे. आश्चर्य वाटलं त्याला, काय आहे हे? अहो, आमचे सद्गुरू येत आहेत, तो याला माहित नाहीये, यांनी निंदा करून बसलाय त्यांची, त्यांच्याविषयी शंका घेऊन बसलाय, त्यांना दांभिक म्हटलंय. पण आता त्याचं ध्यान लागत नाही, मानस पूजेमध्ये मूर्ती त्याच्या मनामध्ये येत नाही, पण समोरून येताना त्याला नरहरी रूपामध्ये सद्गुरू दिसतात आणि सगळं दळ हे दंडधारी असल्याचा भास होतो, सगळे एकसारखे दिसत आहेत. मग मात्र त्याचे हात
आपसूक जोडले गेले. भारती देखून विस्मय करी नमन करीत निघाला. नमस्कार करतच निघाला तो. आता त्याला त्याची चूक कळली. बर, चूक कळणं हे महत्वाचं नाहीये. चूक कळल्यानंतर त्याचं समर्थन करण्यापेक्षा ती मान्य करणं हे महत्वाचं आहे. आम्ही चुका मान्य करतो, पण त्याला कारण देत मान्य करतो. याचाच अर्थ आम्ही चुकांचं समर्थन करतो. आम्ही नाना प्रकारची कारण देऊ. अहो, तुम्ही समजा त्याला कारणच द्यायचं. तुम्ही कुठे आमच्या समोर होतात आमची निंदा ऐकायला? आम्ही तुमची निंदा केली ती? बरोबर आहे ना? कारण आहे. हो, केली निंदा, चूक झाली, पण तुम्ही नव्हतात ना. बर, ज्यांच्या जवळ तुम्ही नाही त्यांना काय कळणार आहे? ही कारण देणं आहे. पण यांनी तसं काहीही केलं नाही. याला कळलं, आपली चूक कळली. भारती देखून विस्मय करी नमन करीत निघाला. नमस्कार करतच निघाला तो. अरे बाबा, चुकलं आपलं, बस क्षमा करा. साष्टांग नमन करून सद्गुरूंच्या जवळ आला. सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केला. नमस्कारामध्ये फरक आहे. सद्गुरू दिसल्यानंतर नमस्कार करणं हा नुसता नमस्कार झाला. मनापासून एकाग्र होऊन नमस्कार करणं, ते मराठीमध्ये एक म्हण आहे ना, देखल्या देवा दंडवत. समोर दिसले म्हणून नमस्कार करा. याने तसं नाही. याला कळलं आपली चूक झाली आहे, आपण यांची निंदा केली आहे. आता क्षमा मागणं आलंच. मग साष्टांग नमन करी जावोनी लागे गुरुचरणी. सद्गुरूंच्या चरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी ते समोर आमच्या सद्गुरूंचं दंडधारी यतिरूप बघितलं. सगळी रूप तशीच दिसायला लागली. कोण लहान कोण मोठा काहीच कळायला तयार नाही. समस्त रूप एकसरी, सगळी रूप एकसारखी दिसतायत. सगळी रूप दंडधारी दिसतायत. कोण लहान आहे कोण मोठा आहे हे त्रिविक्रमाला काहीही कळायला मार्ग नाही आहे. कोणाच्या पाया पडू मी. भ्रांती झाली, भ्रमण पावला. आणि पुन्हा तो सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक झाला आणि म्हणतोय, ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश आहात, त्रिमूर्ती आहात, जगद्गुरु आहात. मान्य झालं मला मान्य झालं. तुझं स्वरूप, तुझं ज्ञान, तुझी योग्यता मला नाही कळली. अविद्या मायेमध्ये मी गुरफटलो गेलो आणि तुम्ही स्वतःचं रूप दाखवून आता माझ्यावर कृपा करा. तुमचं स्वरूप बघितलं. अहो, तुमचं स्वरूप कळणं आम्हाला अशक्य आहे. तुमचं स्वरूप या चर्मचक्षुनी, या डोळ्यांनी बघण्यासारखं नाही हो. या डोळ्यांनी तुमचं स्वरूप दिसणार पण नाही, कळणार पण नाही. कारण तू व्यापक सर्वाभूती, तुमची व्याप्ती खूप मोठी आहे. तुम्ही नरसिंह मूर्ती यती झालात
हे दाखवायला, तुम्ही संन्यासी झालात हे दाखवायला. पण मूळतः तुमची व्याप्ती खूप मोठी आहे, तुमचं स्वरूप खूप मोठं आहे. आणि ते स्वरूप, ती व्याप्ती आम्हाला या डोळ्यांनी दिसणं अशक्य आहे, आम्हाला समजणं अशक्य आहे. तुझे स्वरूप अवलोकिता आम्हा अशक्य गुरुनाथा. तुमचं स्वरूपाचं अवलोकन करणं आम्हाला अशक्य आहे. चर्म चक्षु करुणी आता हे डोळे किती जरी उघडे करून बघायचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. तू व्यापक सर्वाभूती नरसिंह मूर्ती झालास यती प्रगट. तू नरसिंह मूर्ती व्यापक, पण नरसिंह मूर्ती नरसिंह सरस्वती आम्हा समस्त दिसते यतिरूप. आम्हाला सगळ्यांना हे तुझं फक्त यतिरूप दिसतंय, या पलीकडे तू आहेस. नमो आता सांग कवड. आता मला सांगा मग मी कोणाला नमस्कार करू. अहो तुम्ही दिसायला सद्गुरु यती दिसता आहात, पण तुम्ही सगळीकडे तुमची व्याप्ती आहे, व्यापक आहे तुम्ही. कवणा पुढे दाखवू का. अहो माझी ही करुण अवस्था मी कोणा पुढे दाखवू. तुम्ही त्रैमूर्ती आहात, तुम्ही ओळखलाय माझ्या मनात काय आहे, त्यामुळे तुमचं रूप दाखवा. स्वामी नरसिंह मूर्ती म्हणून तुम्ही आलात, यती म्हणून दिसताय, पण नाही तुम्ही व्यापक आहात. आम्हाला तुम्हाला ओळखणं खरोखर कठीण आहे. मी फार दिवसापासून तप केलं, अनुष्ठान केलं, मानस पूजा केली. मला असं वाटतं, तो सद्गुरूंना सांगतोय, अतिशय भावुक झालाय, अतिशय करुणेने तो बोलतोय सद्गुरूंशी. त्यांच्या रूपाविषयी बोलणं झाल्यानंतर आता तो स्वतःविषयी सांगतोय. तो म्हणतोय, मी फार दिवसापासून तप केलं, मान्य आहे, पूजा केली, मी मानस पूजा केली. कोणाची? तुमचीच केली. आणि ती पूजा मला असं वाटतं, मी जे तप केलं, मी जी पूजा केली, ती आज फळाला आली आहे. कारण साक्षात तुमची भेट झाली. तू या विश्वाचा तारक आहेस, आमचा उद्धार करायला आलेला आहेस, आणि म्हणून तू या भूमीवर अवतरला आहेस. अशी सद्गुरूंची त्यांनी स्तुती केली. पुन्हा मी सांगतो, स्तुतीने सद्गुरू संतुष्ट होत नाही. तुमची एकाग्रता, तुमची एकनिष्ठता ही आवश्यक आहे. तो आता एकाग्रतेने त्यांच्याशी एकरूप झालाय. ऐसे परिश्री गुरुसी स्तुती केली भक्तीसी, गुरुमूर्ती संतोषी. सद्गुरूंना आनंद झाला. आणि मग त्यांची मूळ मूर्ती नरसिंह सरस्वती, जे यती सगळं त्याला भ्रामक मध्ये सगळे यती दंडधारी दिसत होते, ते भ्रमण अवस्था नष्ट होऊन त्याला फक्त आता सद्गुरू दंडधारी संन्यासी म्हणून दिसतायत. बाकी सगळं आहे तसंच दिसतंय. व्यक्त पाहे तैवेळी त्यांनी ते बघितलं, अरे सगळं सैन्य परत सैन्यासारखं दिसतंय आणि सद्गुरू एकटेच दिसत आहेत. आतापर्यंत मला सगळे संन्यासी दिसत होते, यती दिसत होते, पण आता तसं काही नाही आहे. आणि या सगळ्यांमध्ये हे भक्त वरद सद्गुरू दिसत आहेत. मग गुरु त्याला म्हणतात, का रे काय काय झालं, काय तू भ्रमात पडलास, काय बघितलंस, अरे तू तर आमची निंदा करत होतास.
बरोबर ना? तू आमची निंदा करत होतास, आम्हाला दांभिक म्हणत होतास, आणि तू आमची निंदा करायचा, आम्हाला दांभिक म्हणायचा, म्हणून आम्ही तुझ्यापाशी तुला भेटायला आलो, तुझी परीक्षा घ्यायला आलो की तू खरंच तापसी आहेस का, खरंच मानस पूजा कशी करतोस, काय करतोस, हे सगळं आम्ही बघायला आलो रे. श्री गुरु म्हणती तयासी नित्यामुची निंदा करीसी, दांभिक नावे आम्हासी, पाचारीशी मंदमती. अरे मंदबुद्धीच्या माणसा, आम्हाला दांभिक म्हणून बोलत होतास ना, आमची निंदा करत होतास ना, या कारणे तुझं पाशी, याच करता तुझ्याकडे मी आलोय तुझ्या परीक्षेला. तू मानस पूजा करतोस ना नरसिंह मूर्तीची, ती बघायला आलोय मी. दांभिक म्हणजे कळलं परी? बर मला सांग बरं, दांभिक म्हणजे नक्की काय? दांभिकचा खरा अर्थ काय? आता तो विस्तारपूर्वक तू मला सांग. तुझ्या मनामध्ये जे काय भगवंत आहे तो तुला जे सांगेल ते सांग. चल, दांभिक म्हणजे काय? ऐकोन श्री गुरुचे वचन. सद्गुरूंनी ज्यावेळेस त्याला हा प्रश्न विचारला की तू आम्हाला दांभिक म्हणतो, मग दांभिक म्हणजे नक्की काय ते तरी मला कळू दे. तेव्हा तो त्रिविक्रम महामुनी यतीश्वर सद्गुरूंना नमस्कार करतोय. सद्गुरू स्वामी आता कृपा करा हो, मला जास्त नका बोलू, माझी चूक झाली आहे, मान्य आहे. तू विश्वाचा तारक आहेस, त्रैमूर्तीचा तूच अवतार आहेस. मी मायेमध्ये गुरफटलेला आहे, अज्ञानपणे वर्तत होतो, अज्ञानाप्रमाणे मी बोललो, तुम्हाला मान्य आहे मला हो. माया मोह अंधकार आहे, मी अज्ञान सागरामध्ये बुडालो होतो. मी परमार्थ ओळखला नाही, त्याचा विचार केला नाही, दिवांध झालो होतो. तू खरोखर ज्योतिष स्वरूप आहेस, तू प्रकाश केला. सद्गुरू मला तुम्ही भेटलात, आता क्षमा करा हो, नका पुन्हा पुन्हा तो विषय काढू, नका बोलू, क्षमा करा, माझी चूक झाली आहे, मला मान्य आहे. मी पुन्हा ती चूक करणार नाही, आणि त्यांनी खरंच केली नाही. आम्ही पण सद्गुरूंची माफी मागतो, पण आम्ही पुन्हा चुकतोच. एकनिष्ठता, एकाग्रता, एकरूपता आणि गुरुवाक्य प्रमाण, गुरु आज्ञा पालन हे जमतच नाही. पण इथे तसं नाही. त्यांनी क्षमा मागितली, पण ती अंतःकरणापासून मागितली. आम्ही मागतो ती देखाव्याची आहे, कारण पुन्हा आम्ही तसंच करतो. ज्योतिष स्वरूप तू प्रकाशी, तू प्रकाश रूप ज्योतिष स्वरूप आहेस. सद्गुरू मला भेटलायस, क्षमा करा आता बालकाला आणि माझा उद्धार करा. अविद्येच्या समुद्रामध्ये मी वाहत होतो, मला अंत दिसत नव्हता, पहिलं तीर दिसत नव्हता, बुडायला लागलो होतो स्वामी, मी बुडायला लागलो होतो. ज्ञान देऊन तुम्ही मला तारा, करुणा वायू पेरा, मला पहिलं थडीला निजस्थानावर घेऊन चला हो गुरु. अशी म्हणून सद्गुरूंची त्याची खूप स्तुती केली, अतिशय विनम्र झाला. तो म्हणतो तुमची ज्याच्यावर कृपा होईल त्याला दुःख आणि दैन्य कसं काय येऊ शकतो? अहो, तो कळी काळाला सुद्धा जिंकू शकेल. परमार्थामध्ये त्याला ऐक्य प्राप्त होईल. ज्याच्यावर तुमची कृपा होईल त्याच्याविषयी हा सांगतोय.
मी पूर्वी त्रिविक्रम महामुनी म्हणतो, पूर्वी कथा ऐकली होती महाभारतामध्ये, पुराणामध्ये अर्जुनाला ज्याप्रमाणे दाविले रूप अर्जुन नयनी, पूर्वी महाभारतामध्ये ऐकलं होतं की भगवान कृष्णाने अर्जुनाला रूप दाखवलं, त्याच्यावर प्रसन्न होऊन कृष्णाने त्याला विश्वरूप दाखवलं. तसेच तुम्ही मला आज त्या रूपामध्ये भेटलात. हे सगळं मी बघून हे विश्वरूपच तुम्ही मला दाखवलंय. तुमचा महिमा अनंत आहे सद्गुरुनाथा, तुमचा महिमा अनंत आहे. भगवंताची, आमच्या जगद्गुरूंची, आमच्या सद्गुरूंची, आमची नृसिंह सरस्वतींची तो वारंवार प्रार्थना करतोय, वारंवार स्तुती करतोय. सद्गुरूंनी त्याला सांगितलं की तू मला दांभिक म्हणत होतास, माझी निंदा करत होतास, त्यांनी क्षमा मागितली. पुढे काय झालं मग? सद्गुरूंनी त्याला क्षमा केली का? त्याला क्षमा केली का? पुढे काय झालं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.